आज व्यासपीठावर स्टेजवर आणि यानंतर आपण या थेट आंदोलनामध्ये जाऊयात। सध्या मवियाचं आंदोलन सुरू आहे। रोहित पवार स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं चित्र आहे। त्रास झाला तर ते समजून घेतील। आम्ही काय आमचे कार्यकर्ते पदाधिकारी ठेवलेत, ज्याला कोणाला त्या ठिकाणी आरोग्याची अडचण असेल तर कार्यकर्ते लगेच ती गाडी काढून ठेवतील। त्यामुळे आम्ही ते नियोजन केले। पण 25 लाख शेतकऱ्यांचा कुटुंब धरलं तर 1 कोटी लोक तिथं होतात। त्यामुळे यांचा प्रश्न मांडणं काही चुकीचं आहे का? म्हणून आज आम्ही या ठिकाणी प्रश्न मांडतोय आणि सरकारला या गोष्टी नको असतील तर तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने लगेच निर्णय घ्या ना। करोडो रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही लगेच एका मिनिटात देतात आणि शेतकऱ्याच्या बाबतीत निर्णय घेताना तुम्ही एवढा वेळ लावता, हे आम्हाला पटत नाही। सरकार दिरंगाई काय करते? दिरंगाई काय होतीये? काय नाही, त्यांना असं वाटतंय की आता इलेक्शन झालंय, 3 वर्ष इलेक्शन झालंय, येणार नाही, त्यामुळे यांना वेटेज धरलं तरी चालतंय। सामान्य लोकांना गृहीत धरा। लाडक्या बहिणी 2.5 कोटीवरनं तुम्ही 1.5 कोटीवर आणल्या, परत पुढे हळूहळू कमी केला जातील। त्यामुळे कुठं ना कुठेतरी सामान्य लोकांना वेटेज धरलं जाते। सामान्य लोकांच्या मागण्या ह्या कुठेतरी बाजूला सारून फक्त व्यक्तिगत हिताच्या राजकारण केलं जाते आणि नफेखोरी या सरकारकडनं केली जाते, असं आमचं ठाम मत आहे। दुधाभाव होतोय का? नाशिकला एक निर्णय, बाकी ठिकाणी एक निर्णय, दुधाभाव होतोय का? असं होत नसतं। तो निर्णय त्यांना इथं लागू करावाच लागेल। नाशिकला भाव वाढलेले आहेत, त्याचा फायदा हा या भागात पण झालेला आहे। पण जर खर्चच आमचा 20 रुपये असेल आणि रेट आता कुठेतरी 14 रुपयाला असेल तरी 6 रुपयाचं नुकसान आहे ना, तर मग 24 रुपये आमच्या शेतकऱ्याला द्यायला काय हरकत आहे? त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेणं महत्त्वाचं आहे। राज्यासह केंद्रामध्ये दोन्हीकडे डबल इंजिन सरकार आहे, तरी येथील महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी वेगळा न्याय अशी भूमिका खरं तर केंद्र सरकार घेते का? नाही, बघा, सामान्य लोकांच्या बद्दलचा निर्णय हे सरकार अजिबात त्या ठिकाणी घेत नाही। एखादा मोठा व्यावसायिक असेल, तो अडचणीत आला तर लगेच बैठका लागतात, पण आमचा शेतकरी अडचणीत आल्यानंतर, सामान्य व्यक्ती अडचणीत आल्यानंतर, नीटचा पेपर फुटल्यानंतर सुद्धा काहीच त्याच्यावर कारवाई केली जात नाही। मग नफेखोरी करणं, पैसा खाणं, मोठ्या मोठ्या व्यावसायिकांना ताकद देणं आणि गरिबाला तसंच 1500 रुपये दिले खुश राहावा, 1000 रुपये दिले खुश राहावा, मग कुठेतरी सामान्य लोकांना हे सरकार दुर्दैव म्हणावं लागेल। आपल्याला भिकारी समजते आणि पैसे टाकले की हे मतदान करतात। अरे पण आमच्या हक्काच्या जे काही उत्पादन आम्ही केलं त्याला तुम्ही चांगला भाव दिला तर आम्हाला ह्या गोष्टी नको आहेत। मजुराला हाताला काम मिळालं, ह्या गोष्टी नको आहेत। आमच्या लाडक्या बहिणीच्या मुलांना जर 20-20 हजाराची नोकरी महिन्याला तुम्ही दिली तर आम्हाला 1500 रुपये नको आहेत। आमच्या आज मिडल क्लास मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे। पण काय आहे की इलेक्शन पुरतं फक्त नाटक केलं जातं। इलेक्शन गेल्यानंतर ह्यांना मात्र त्या ठिकाणी साईडला फेकून दिलं जातं। ही आजची परिस्थिती आहे। आज या शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही तर पुढचं वर्ष एक तर एल निनो असल्यामुळे, पाऊस नसल्यामुळे यांचा शेतात काही पिकणार नाही आणि जे पिकले त्यालाच आता चांगला भाव मिळाला तर हे जगतील, मुलं शाळेत जातील, कॉलेजला जातील, नाही तर कुणी जाऊ शकणार नाही। या ठिकाणी असं पाहिलं जातं की दिरंगाई केली जाते। शेतकऱ्यांकडून कमी भावामध्ये व्यापारी खरेदी करणार, नंतर व्यापाऱ्यांकडनं जास्त बाजारभाव। हाच विषय होता नाफेडचा, जेणेकरून नाफेड काय करायचं, काय प्रायव्हेट लोकांकडनं। आता खरात भोंदूबाबा माहितीये, त्याचं सुद्धा एक कॉन्ट्रॅक्ट होतं। भोंदूबाबा पैसा कमवायचा कोणाच्या नावावर, जीवावर, शेतकऱ्यांवर। काय केलं जातं, व्यापाऱ्यांकडनं 4-5 रुपयाला कांदा घेतला जातो आणि नाफेडच्या किमतीला तो त्या ठिकाणी नाफेडला विकला जातो। हे मध्यस्थी लोक, याच्यात शेतकऱ्याला कुठंच फायदा होता। म्हणून आमची मागणी होती मार्केट कमिटीमध्ये कांदा विकत घ्यावा, शेतकऱ्याला दिसलं पाहिजे नाफेड काय बोली लावतोय, व्यापारी काय बोली लावतोय। त्यामुळे मार्केट कमिटीमध्ये कांदा घेणं महत्वाची ही मागणी होती, ती मान्य केली, लागू नाही झाली। त्यामुळे आमचं हे मत आहे की नाफेड मधून जो काय खरेदी केला त्या नफेखोरी होतीये। त्यामुळे पारदर्शक पद्धतीने खरेदी करणं, 10 लाख टन खरेदी करून भारतात न विकता भारताच्या बाहेर हा माल काढला तरच शेतकऱ्याला 25च्या पुढे भाव मिळेल, नाही तर मिळणार नाही। अहो, ज्या शेतकऱ्यांना कांदा विकलेला आहे तसं बघितलं 70% शेतकऱ्याचा कांदा अजून आहे, पण ज्या शेतकऱ्याने 30% कांदा विकलाय नाही तर स्वतःकडे समजा 100 क्विंटल असेल, 10 क्विंटल विकला, 90 त्याकडेच ठेवलेला आहे, तर ज्याने विकलाय त्याला 10 ते 15 रुपये तुम्ही अनुदान द्या आणि 10 रुपये 15 रुपये किलोला अनुदान तुम्ही द्या ज्यांनी दिलाय, आणि ज्यांच्याकडे आहे त्याला 24 रुपये मिळेल। महाविकास आघाडीच्या खासदारांनी खरं तर दिल्लीमध्ये आंदोलन केलं होतं, त्या आंदोलनाची खरं तर दखलही घेतली नाही, परंतु आता राज्याचंच शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेलंय। 10 जून पर्यंत त्यांनी खरं तर मुदत मागितलेली आहे। खरं तर तुम्ही केलेलं आंदोलन असेल किंवा 10 जून हा बुलबुला आहे की शासनाच्या खरं तर शेतकऱ्यांना पानं पुसण्याचं? मला तुम्ही सांगा की 10 जून पर्यंत समजा एक 3 लाख टन नाही तर 5 लाख टन, कारण का नाशिक आणि या भागामध्ये दिवसाला 1 लाख नाही 1.5 लाख टन कांदा तिथे येतो। महाराष्ट्रात बघितलं तर 5 लाख टन कांदा दिवसाला तिथे येतो। टोटल 100 लाख टन तिथं कांदा इथं बनला जातो। आता 10 तारखेपर्यंत काय वाट बघायची का लोकांनी? स्वस्तात विकत बसायचं? अरे घ्या ना निर्णय आता तुम्ही, काय तुम्हाला कोण थांबवतोय? डबल इंजिन सरकार आहे ना, मग तुमच्याकडे सरकार आहे, वर पण खाली पण, निर्णय घेऊन टाका। 10 जून पर्यंत काय मुहूर्त बघता का माणसं मारायचा? बऱ्याच लोकांनी तिथं आत्महत्या केली, आता एक जण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय। ही परिस्थिती योग्य नाही। निर्णय घेताना गरिबाचा, सामान्य लोकांचा
निर्णय हा तडकाफडकी घेतला पाहिजे. दादा, मनोज जरांगेंचं जे आंदोलन सुरू होतं तिथं सरकार म्हणजे विखे पाटील असतील किंवा प्रसाद लाड असतील मध्यरात्रीपर्यंत तिथं ठाण मांडून होते, त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. तुमच्या आंदोलनामध्ये मात्र सरकारचा कुठलाही प्रतिनिधी येत नाही किंवा चर्चा करत नाही. हे बघा, तो विषय सामाजिक आणि त्या अनुषंगाने पूर्वीपासून ते कुठल्या पक्षाचे नसल्यामुळे तो विषय जरा क्रिटिकल आणि संविधानिक थोडं संवेदनशील आहे. हा विषय संवेदनशील आहे. पण झालं असं की इथं विरोधात असणारे काही नेते आणि काही सत्तेतले पण नेते इथं आले होते. त्यांची भूमिका होती की नाही, न्याय मिळाला पाहिजे. आज सत्ताधाऱ्यांची भूमिका असेल की नको, काय करतायत हे, काय किती वेळ बसतील, किती वेळ आंदोलन करतील, काय फरक पडत नाही. आमचं फक्त एकच म्हणणं आहे, शेतकऱ्याला आणि सामान्य लोकांना सांगायचंय, तुम्ही तुमच्या हक्कासाठी सिस्टमच्या विरोधात रस्त्यावर आला नाही तर तुम्हाला अडचणी वाढत जाणार आहेत. इथं महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत, त्यानंतर युवांना नोकऱ्या मिळाना, कांद्याचे भाव वाढेना, शेतकऱ्याला अन्याय होतोय. तिथं तुम्ही बघितलं तर खताचे भाव वाढलेत. पण जर आपण असं सहन करत राहिलो तर मग उद्या जाऊन न्याय कसा मिळणार? जसं दादांसाठी आम्ही लढतोय तसं सामान्य लोकांसाठी सुद्धा लढणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी. दिलीप वळसे पाटील सांगितलंय की आंदोलन करण्यापेक्षा माझ्यासोबत बैठक करा, काय त्रुटी असतील ते आपण काढू. दिलीप वळसे पाटील असं वक्तव्य केलं. नाही, बघा, तुम्हाला कोणी थांबवले की शेतकऱ्याची भूमिका घेण्यासाठी? तुम्ही सत्तेत आहे ना, तुम्हाला उलट सोपं आहे. तुम्हाला पंतप्रधान साहेब वेळ देऊ शकतील, सीएम साहेब वेळ देऊ शकतील, माजी मंत्री राहिलेला आहे, तुमचं वट आहे. पण वटाचा फायदा हा स्वतःसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी, पदाधिकाऱ्यांना देण्यापेक्षा हा शेतकऱ्यासाठी देण्यासाठी भूमिका घेणं महत्वाचं आहे. नुसतं बोलून चालत नसतं, करून दाखवावं लागतं. त्यामुळे तुम्ही सत्तेत असल्यामुळे करून दाखवणं महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं बैठक करा, काय त्रुटी असतील ते काढू. काय ते बोलतं झालं. हे धर ना, हे बाजूला ना, एक मिनिट. रस्त्यावरती कांदा होतात, या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केलेला आहे. आपण पाहतोय की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. पोलिसांनी आता या सर्व आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. महामार्ग रोखून धरलेला होता आणि याच पार्श्वभूमीवरती मोठी वाहनांच्या लांबच लांब रांगा सुद्धा या ठिकाणी लागलेल्या होत्या. पोलिसांनी हा सगळा प्रकार लक्षात घेता पोलिसांनी आता या आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. संतप्त आंदोलकांनी हा कांदा जो आहे तो रस्त्यावरती फेकून देत सरकारचा निषेध केलाय. कांद्याच्या मुद्द्यावरून मविया आक्रमक झालेली आहे. रोहित पवारांनी सुद्धा सरकार विरोधात निषेध व्यक्त केलेला आहे. हर्षवर्धन सपकाळांना पोलीस घेऊन जाताना आपण या ठिकाणी बघतोय. निलेश लंके, त्यानंतर रोहित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि इतर सर्वपक्षीय नेते सुद्धा यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. आंदोलनाची हाक देण्यात यासाठी दिलेली होती की कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, कांद्याला 25 रुपयांचा हमीभाव देण्यात यावा, या मागणीसाठी या आंदोलनाची हाक जी होती ती देण्यात आलेली होती. आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. हर्षवर्धन सपकाळांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे आणि या सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जो कांदा होता तो रस्त्यावरती ओतत या सरकारचा जो आहे तो निषेध केलेला आहे. आपण दृश्य पाहतोय पुणे नाशिक महामार्गावरची, या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं होतं. आंदोलन करत असताना आपण बघतोय की दुसऱ्या दृश्यांमध्ये हर्षवर्धन सपकाळ आणि पोलिसांमध्ये सुद्धा काहीसं संभाषण होत आहे. जेव्हा हर्षवर्धन सपकाळांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं होतं.